आज आपण या ठिकाणी बघत असाल की शिवसेना, RPI, भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष या युतीतून आमचे दोन्ही उमेदवार म्हणजे तिन्ही उमेदवार पंचायत समितीचे दोन्ही आणि जिल्हा परिषदेचे आज निवडणुकीला सामोरं जात आहेत। आज आम्ही घरोघरी प्रत्येक घरात जाऊन प्रचार करत आहोत। नागरिकांचा प्रचंड उत्साह आम्हाला मिळत आहे। शेवटी आदिवासी जनतेला एक कळतं की काळ्या रात्री आपल्या सुखदुःखात निवडणुका येतात जातात, आपल्याच कोण कामास येईल। आणि मला असं वाटतंय भरत शीद आणि कांता पादीर हे नक्कीच दोन युवक ते काळ्या रात्री अपरात्री आदिवासी समाजासाठी धावणारे आहेत आणि ते त्यांना उपयोगी पडतील। त्यामुळे 100% आमच्या तिन्ही उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे। आता जर महायुतीच्या आणि कार्यसम्राट आमदार महेंद्र सदाशिव थोरवे साहेब यांनी जो काही आपला लोकविकासाचा जो मार्ग घेऊन जे काही झंझावात आणलेलं आहे त्याबद्दल तर आपण सर्वांना माहितीच आहे। तरी पण प्रत्येक वाडी आणि वस्तीमध्ये आदिवासी असो किंवा इतर समाज असो सर्व आपल्या पाठीशी आहे आणि पूर्णपणे समाज आता आपण बघत आहोत बाजूला जी आपण प्रचाराची रॅली चालू केलेली आहे त्याच्यामध्ये उत्स्फूर्त एकदम प्रतिसाद आहे। आणि आमदारांच्या बद्दल जर सांगितलं तर कार्यसम्राट आमदारांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यामुळेच आज जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा आपण कार्यक्रम राबवतात आणि ते आपल्याला दिसून येईल पुढील कालावधीमध्ये। आणि सध्या पण आणि जे आमदार साहेबांनी मेन म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा आमदार साहेबांनी आमच्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे आणि आमचा खरोखर जो आदिवासी आहे प्रॉपर त्याला त्याची उमेदवारी देऊन आम्हाला त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे। त्याबद्दल आमदार साहेबांचे मी मनापासून एकदम धन्यवाद मानतो। काम सांगून आम्ही लोकांकडे मतदान मागत आहोत। खरंच सांगायचं झालं तर गावागावामध्ये बाया रात्रंदिवस पाणी भरत होत्या हंडे घेऊन नदीवर डवरे उकरून, परंतु आमदार साहेबांनी पाणी योजना घरोघरी पोहोचवल्यामुळे स्त्रियांचा जो त्रास होत होता महिलांना तो त्रास आमदार साहेबांनी वाचवलेला आहे। आणि त्यामुळे सर्वच मंडळी आमदार साहेबांच्या कार्यावर खुश असून या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद उमेदवार प्रमिला भरत शीद आणि पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी कांता पादीर या दोन्ही महिलांना उमेदवारांना प्रचंड मताने या विभागामध्ये प्रचंड मत देऊन हे मतदार विजय करतील असं मी ठामपणे सांगतो।